पुण्यात पोर्शे कार अपघात प्रकरण गाजत असताना आठवड्याभरात विविध अपघातात जवळपास 3 जणांचा मृत्यू झाला. अवजड डंपरने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. तर बुधवारी मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात भरधाव ट्रकने महिलेला चिरडले होते. या अपघातात महिलेचा जागीच अंत झाला होता. या घटना ताज्या असताना आणखी एका अपघाताने पुन्हा हादरला आहे. पुणे शहरातील एका अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. कात्रज चौकातील एसटी बसने महिलेला चिरडलं. यात महिलेचा जागीच अंत झाला. संबंधित महिलेने हेल्मेट घातले होते, मात्र हेल्मेटची क्लिप न लावल्याने हेल्मेट उडून गेले. परिणामी डोक्यावर चाक गेल्याने महिला जागीच ठार झाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. नांदोशी येथेही शुक्रवारी एक अपघात झाला. त्यात संजय राजाराम बाबर, वय वर्ष 50, राहणार जावळी, जिल्हा सातारा असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संजय बाबर हे नांदोशी येथील मनन आश्रमजवळ असणाऱ्या एका विहिरीचे काम करण्यासाठी आले होते. दरम्यान ते नांदोशी येथील मुख्य रस्त्यावर चालत असताना बाजूने चाललेल्या डंपरने अचानकपणे त्यांना उडवले. मात्र डाव्या बाजूला चालत जाणारे संजय बाबर हे चालकाला दिसले नसल्याने त्यांनी डंपरची जोराची धडक बसली. त्यात त्यांचा जागीच अंत झाला. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर डंपर चालकांनी संजय बाबर यांना बाजूला ओढून पळ काढला. मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकातील बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला. यात एक महिला जागीच ठार झाली. या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. या रस्त्यावर जड वाहनांची बंदी आहे, तरी देखील बांधकाम व्यावसायिकांचे ट्रक, मिक्सर वेगाने ये जा करीत असतात. याविषयी स्थानिकांनी वारंवार तक्रार देऊनही कोणीच दखल घेतली नाही. अखेर अनस्थेने एका महिलेचा बळी घेतला आहे.